अहंकार आणि मीपणा सोडा. वर्तमानपत्रात वाचत असताना मी दोन भावांची भांडण पाहिली. त्या दोन भावंडांमध्ये एक शेती संबंधित वाद वर्षानुवर्ष वाद सुरू होता आणि जी अशी शेती होती की त्यामध्ये पिकाचं उत्पादनही नव्हतं होतं. एकमेकांच्या वकिलांनी एक एक एकाचा जमीनही घेऊन टाकली होती, पण ते गेली 10 वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते. कोणीतरी एकाने माफी मागावी किंवा कोणीतरी एकाने माफ करावं. काय लागतं? कारण संपत्तीपेक्षा, जमिनीपेक्षा नात्याचं मोल आणि नात्याचं महत्त्व फार मोठं असतं. बहीण भावाचं जमत नाही. शेवटी बहिणीला चाळीचोळी द्यायला येत असताना भाऊ रडत असतो. पण आयुष्यभर बोललं असतं, मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या असत्या, तर त्या नात्याला काहीतरी अर्थ उरला असतात. असंच आपण आपल्या दैनंदिन जीवनात वैचारिक विचार आणि वैयक्तिक संबंधांमध्ये फार अंतर कापतो. आपल्याला वैचारिक संबंध आणि वैयक्तिक संबंध हा अर्थ आतापर्यंत कळालाच नाही. आपल्या लाईफमध्ये कधी कधी कोणाची आयडियॉलॉजी, थॉट्स, रियालिटीज, इमोशन, फिलिंग, त्याचा स्वभाव, त्याची विचारसरणी पटत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्याशी वैयक्तिक नातं तोडून द्यावं. कारण प्रत्येक छोटा असेल, मोठा असेल, कुठलाही छोट्यातून मोठ्या नात्यामध्ये एक फार काहीतरी गुणधर्म असतो आणि प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक माणसाला गुणदोषासकट स्वीकारावं लागतं. नातं हे आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही तुमच्या शेवटच्या घटका मोजत असाल तेव्हा तुम्हाला अजिबात इच्छा होणार नाही की मला टीव्ही पाहायचा आहे, मला जॉब करायचा आहे, मला माझा आवडता खेळ खेळायचा आहे. तुम्हाला नक्कीच तुमच्या कोणातरी आपल्या माणसांची, आपलेपणाची, जवळच्या माणसांची, सहवासाची आणि आधाराची जाणीव होईल. तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपण आयुष्यभरात सर्व कमवलं, पण नातं कमवायचं राहून गेलं. त्यामुळे वैचारिक संबंध आणि वैयक्तिक संबंधांचा समतोल नीट राखा आणि वैयक्तिक संबंध जपायला शिका. धन्यवाद.